महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। चिकनगुनिया आजार झाल्याने घरातील काम करायला त्रास होत होता। त्यामुळे गावाकडून त्यांनी बहिणीच्या 19 वर्षाच्या मुलीला घरकामात मदतीसाठी बोलवून घेतले, पण तिनेच घरातील 80,000 रुपये रोख आणि 1 लाख रुपयांची सोन्याची चेन असा 1,80,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला। याबाबत भवानी पेठेतील गुळआळीमध्ये राहणाऱ्या एका 38 वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार 26 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना डिसेंबर अखेर चिकनगुनियाचा आजार झाल्याने दैनंदिन काम करणे शक्य होत नव्हते। त्यामुळे त्यांनी मदतीसाठी धारवाड येथील आपल्या बहिणीच्या 19 वर्षाच्या मुलीला बोलावून घेतले। रक्षिता दैनंदिन कामात चांगलीच मदत करत होती। फिर्यादी यांनी पतीच्या पगारातून बचत करून 80,000 रुपये कपाटात ठेवले होते। 26 डिसेंबर 2024 रोजी घराची आवराआवर करताना त्यांनी रक्षिता हिला दागिने आणि रोख रक्कम दाखवली, तेव्हा तिने सोन्याच्या चेनचा फोटो काढून मित्राला पाठवला। त्याबद्दल त्यांनी विचारणा केल्यावर ही सोन्याची चेन मला आवडली असून याच डिझाईनची चेन मी तयार करणार म्हणून फोटो काढला असे सांगितले। त्यानंतर 2-3 दिवसांनी रक्षिता ही मूळ गावी जाण्यासाठी गडबड करू लागली, तेव्हा फिर्यादी यांच्या पतीने तिला 3 जानेवारी 2025 रोजी गावी जाण्यासाठी बसमध्ये बसवून दिले। त्यानंतर 7 जानेवारी रोजी फिर्यादी यांनी कपाटात पाहिले तर त्यांना सोन्याची चेन आणि रोख रक्कम दिसून आली नाही। त्यांनी रक्षिता हिला फोन करून विचारणा केली, तेव्हा तिने फोन कट केला। बहिणीची मुलगी असल्याने त्यांनी नातेवाईकांशी संपर्क करून पैसे आणि सोन्याची चेन परत देण्यास सांगितले, परंतु 3 महिन्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी त्यांनी पोलिसांकडे चोरीची फिर्याद दाखल केली। पोलीस हवालदार दत्तात्रय चरापले तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।